आज आहे अखजी. अखजी म्हणजे अक्षय तृतीया. गावाकडे याला अक्षय तृतीयाच म्हणतात. त्यासाठी विशेष भाजी पण करावं लागतं. त्याच्यामध्ये मिक्स भाजी म्हणतात त्याला. सर्व भाज्या मिळून कराव्या लागतात ती भाज्या. मी करते ते भाजी, नंतर शेवड्या, पापड, रस, कढी, भजे, वडे सर्व करावं लागतं. नंतर हे पैसाचे पानं आणले होते, त्याचे ते पात्र बनवत आहे बाबा. आणि करंजी, सासूबाई करंजी बनवत आहेत माझ्या. गुळाची करंजी खूप छान येते त्यांना, खूप टेस्टी लागते. यांना खूप आवडते माझ्या मिस्टरांना त्यांच्या हातची करंजी. पण ते करंजी ही नैवेद्यासाठी आहे ना, बनवलेल्या आहेत खूप साऱ्या, पण नैवेद्यासाठी वेळेवरती बनवत आहेत त्या. म्हणून तुम्हाला म्हटलं थोडंसं त्या कशा करत आहेत त्याची तुम्हाला कृती थोडीशी शेअर करावी, म्हणून मी त्याचा व्हिडिओ बनवला. खूप छान करतात त्या, हातानेच बनवतात, अशी साच्याने वगैरे नाही बनवत. त्याच्यामुळं मग मी बनवलं. हे जे आहे गुळाचं सारण आहे आणि ते पोळ्याचंच पीठ होतं, कारण आता सध्या वेळेवर आम्ही काही मैदा वगैरे भिजवला नाही. फक्त 4-5 करायच्या होत्या ना, छोट्या छोट्या करावं लागतात नैवेद्यासाठी. नंतर रस, पापड, कुरडई सगळं असतं नैवेद्याला. घागर पण भरावी लागते, ती पण पुढे तुम्हाला दाखवणार आहे मी कशी भरायची, कशी भरतात, कशी त्याची पूजा करतात. आणि ते हे असते आमच्याकडे, हे गौर असते म्हणते, गौराई, ते बघ दहान म्हणतात त्याला. हे पापड काढली मी, कुरडई, पापड वगैरे नैवेद्यासाठी. थोडेसे भजे वडे काढले, जास्त नाही काढले सध्या, नंतर गरम गरम काढू म्हटलं. आणि हे करंजी काढलेली आहे 5 वेळेवरची. नंतर शेवड्या बनवल्या, आणखी रस वगैरे, कढी ते काही दाखवलं नाही तुम्हाला. ही पूजा बघा कशी करायला लागते. हे ज्वारीचं पीठ असतं, याला असं गोल रिंगण करावं लागतं. नंतर त्याच्यात उभी आणि आडवी रेष ओढावी लागते. तर जेवढे पानं असतात तेवढे, आणि एक घागरला असे 3 रिंगण करावे लागतात ते. त्याच्यावर नंतर कुंकू वगैरे लावावं लागतं. मग नंतर पूजा सुरू होते. त्याच्यावर पात्र ठेवावं लागतात, ते जे जेवणाचे असतात ना, ह्या ते पळसाचे बनवले. आता हे तव्यावर आपण ना कोळसे गरम केलेले आहेत, ते घास टाकायला त्याच्यावरती. नंतर ते बाकी थोडंसं जे चुरून असतं ना, ते घास टाकायसाठी हे करतात माझे मिस्टर तयार. गौऱ्या आणि कोळसे जाळून ते करावं लागतं तसं. त्याच्यानंतर त्याच्यावर ते घास टाकावं लागतं ना. हे बघा, हे पानं ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर खाली घागर पण ठेवलेली आहे भरून, त्याच्यामध्ये वाळा म्हणजे गवत असते, वाळा, ते ठेवायचं. त्याच्यावरती हे छोटंसं मळकं ठेवायचं, त्याच्यावरती हे ठेवायचं घास. आणि आता हा जो घास बनवलेला आहे, हा चुरा करून त्यात कोळशाचा जो तावा वगैरे असतो ना, तिथं ठेवून त्याच्यात अर्पण करायचं त्याला. म्हणजे ते देवांना वरती जे पितृ असतात ना, त्यांना जातं असं म्हणतात. हे बघा, माझे सासूबाई आणि सासरे, मला टाकायची गरजच नाही आहे ना, त्याच्यामुळं त्या टाकतात. मी फक्त स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे. तर तुम्हाला पूजाविधी कशी बनवायची ते मला दाखवत आहे. हे पान आहे, पानामध्ये तूप सोडलं आहे आणि तिथे तूप असं तिथं टाकत आहेत. त्याचा धूर वगैरे वरती जातो म्हणतात स्वर्गामध्ये. आणि त्याला पाणी फिरवत आहे नंतर मग. आणि ह्या पात्रांना पण पाणी फिरवत आहे, जे आपण त्यांना जो घातलेला आहे ना पळसाच्या पानावरती. हे जे आहे हे पळसाच्या पानावरतीच दिले गेले पाहिजे असं म्हणणं आहे. म्हणून ते पानं आणून, शेतातून पानं आणले, तयार केले स्वतः घरी. नंतर हे कापराची ज्योत लावली आहे शेवटी. मग सर्वांनी पाया वगैरे पडले, झाली आमची पूजा. तर मग तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा. आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा. चला तर हा माझा वंश पाया पडतो आहे. आता मी पण पडणार आहे पाया. हे बघा मी. चला तर बाय, पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.